शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी या कामाच्या संदर्भामध्ये जे काम धनेश्वर बिल्डर्स म्हणून आहेत त्यांना मिळालं, तर त्यांच्यावरती अगदी टोकाचे आरोप करत त्यांनी काही महत्त्वाचे त्यात मुद्दे मांडले. ते असं म्हणतायत की धनेश्वर बिल्डर्स नावाच्या कंपनीला मोठं करण्यासाठी त्या बिल्डरला हे काम आणि ह्या सर्व निविदा त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या आहेत, अशा पद्धतीचा आरोप हा सुलभा उबाळे यांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती केला. काय सांगाल तुम्ही याबद्दल? सर, गेल्या म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जगातला सर्वात उंच स्मारक धर्मवीरांचं होतं. हा पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकासाठी, शिवशंभू प्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. आणि हे होत असताना तुम्ही जर बघितलं ते आरोप आजच होत नाही आहेत. हे आरोप विधानसभा निवडणुकीच्या माहोलमध्येही झाले, महानगरपालिका निवडणुकीच्या माहोलमध्येही झाले, आणि आता महापालिकेमध्ये नगरसेवक दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करण्याकरिता किंवा भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आहे म्हणून किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं आपल्याला एक राजकीय स्पेस मिळावी अशा अनुषंगानं आरोप होत असतात. किंवा त्या म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जी खरंच चुकीची कामं होत असतील त्याला प्रत्येक नगरसेवकांना विरोध केलाच पाहिजे, विरोध नोंदवलाच पाहिजे. पण विरोध नोंदवत असताना आपण कोणत्या कामामध्ये आणि कोणत्या मुद्द्यांवरती विरोध करत आहोत याचा सुद्धा विचार अनुभवी असलेल्या नगरसेवकांनी केला पाहिजे. सुलभा उबाळे ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रचंड अनुभव, प्रचंड आक्रमक आणि तितक्याच मुद्देसूद बोलणाऱ्या, सभागृह गाजवणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचा पिंपरी चिंचवडला परिचय आहे. परंतु या पुतळ्याच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं स्टँड घेतलेला आहे तो त्यांना एकतर त्यांनी त्याची पूर्ण माहिती घेतली नसावी किंवा त्यांना त्या मुद्द्यावरती वेगळ्या आक्रमकपणे व्यक्त व्हायचं असावं. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की विशिष्ट एकाच ठेकेदाराला पुन्हा पुन्हा टेंडर कशा पद्धतीनं मिळतं, तर महानगरपालिकेची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये निविदा प्रक्रिया राबवण्याकरिता महाटेंडर नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळावरती निविदा प्रसिद्ध केली जाते. त्या ठिकाणी देशभरातून जे ठेकेदार आहेत ते निविदा भरू शकतात.